फायनली 2 दिवस झाल्यानंतर आमचं डेकोरेशन कंप्लीट झालं. 2 ओपन करतील. अरे बापरे किती छान आहे. मला तर ना हा गणपती बाप्पा बघून इतकं मन खुश झालेलं, कारण छोटे छोटे असल्यामुळे खूप सारा गणपती बाप्पा त्यानंतर ते मूर्ती हाय हॅलो गुड आफ्टरनून. कसे आहात तुम्ही सगळेजण? आय होप मस्त आणि मजेतच असाल. तर चला आज फायनली आमची आतुरता संपलेली आहे. आमचे बाप्पा आता घरी येणार आहेत. तर शिवायचे पप्पा आहे की जे घेऊन येत आहेत त्यांना, त्यासाठी बघा मस्त अशी मी रेडी झालेली आहे. सिंपल अशी साडी वेअर करून फक्त लिपस्टिक आणि जरा कानातले जे इयरिंग्स ते जरा वेगळे घातलेले. तर म्हटलं चला रोज तेच तेच तुम्हाला सारखे तेच कानातले दिसतात, म्हणून आज जरा काहीतरी डिफरंट. तर चला आता ते येत आहे, तर मग गणपतीला मी ओवाळून घेते आणि लगेच आम्ही मूर्तीची स्थापना करतो. तर ब्लॉग स्किप न करता पूर्ण कंटिन्यू बघा. आणि आता फायनली आमचं डेकोरेशन पण कंप्लीट झालेलं आहे. तर चला आता आमचा गणपती बाप्पा येईलच, तर तुम्हाला मी थोड्याच वेळात भेटते. फायनली 2 दिवस झाल्यानंतर आमचं डेकोरेशन कंप्लीट झालं. 2 दिवस या करता लागले की कधी काम येऊन जायचं, कधी घरातलं असं करत करत नेहमी राहून जात होतं. पण आमचं फायनल कंप्लीट झालेलं हे डेकोरेशन. तर तुम्हाला कसं वाटतंय मला नक्की कमेंट करा. आणि ह्यावेळेस आम्ही असं खूप भरगच्च असं काही केलेलं नाहीये, फक्त साधारण झुंबर सोडलेले साईडने पुढे, पण ती समय लावलेली आहे. तर त्यानंतर घेऊन आले गणपती बाप्पांना. मग मी गणपती बाप्पावरून भाकरीचा तुकडा आणि पाणी ओवाळलं आणि थोडंसं मूर्तीवर पाणी शिंपडलं, जेणेकरून मूर्ती ही शुद्ध होत असते. आणि त्यानंतर बघा आता मूर्तीचं फेस ओपन करतील. अरे बापरे किती छान आहे. मला तर ना हा गणपती बाप्पा बघून इतकं मन खुश झालेलं, कारण झालं असं की जेव्हा आम्ही गणपती बाप्पा बुक केलेला तेव्हा त्याला सजावट केलेली नव्हती आणि ते काका म्हटलेले की मला टाइम नाही भेटणार, तुम्ही घरी सजवून घ्या. तर आहे ना इतके फिरले हे सामान घेण्यासाठी सजावटीचं, पण कुठेच अवेलेबल नव्हतं. आणि फायनली त्या काकांनी आम्हाला न सांगता पूर्ण गणपती छान डेकोरेट करून दिला आणि आम्हाला सरप्राईज भेटलं. मग म्हणून आम्ही खूप सारे खुश झालेलो की अरे बापरे गणपती येईलसाठी आपण एवढं फिरलो सामान घेण्यासाठी, आणि त्या काकांनीच सगळं काही आपल्याला डेकोरेट करून दिलेला. त्यानंतर गणपतीच्या स्थापनेची सुरुवात झालेली. माझं इकडे एक एक चाललेलं होतं आणि इथं बघत होते की पहिल्या फोटोमध्ये आणि या फोटोमध्ये काय डिफरन्स आहे. तर त्यांचं तिकडे ते चाललेलं आणि माझं इकडे मूर्तीच्या स्थापनेची पूजा चाललेली. आणि बघा एवढे सारी पब्लिक घरात आहे. तर ही सगळे माझेच लोक आहे, म्हणजे की आम्ही सख्या 3 जावा आहोत. त्या रेड साडीवाल्या आहेत त्या जेठानी आहे, त्या 1 नंबर आहे, मी 2 नंबर आहे, आणि ग्रीन साडी आहे ती 3 नंबर आहे. अशा आम्ही 3 जावा आहोत आणि 3 जावांचे एवढे सगळे लेकरं. त्यामुळे घर खूप सारं असं भरल्या जातं. आणि कुठलाही कार्यक्रम असू द्या काही असू द्या, आम्ही सगळ्यांच्या घरी एकत्रच असतो. आणि असं काही आमच्या गणपती बाप्पाची स्थापना चाललेली. आणि मुलं सगळे एकाच एजचे, सगळे छोटे छोटे असल्यामुळे खूप सारा त्यानंतर ते मूर्तीची स्थापना. आणि कसं वाटतंय तुम्हाला गणपती बाप्पा मला नक्की कमेंट करा. आणि मी तरी खूप खुश आहे माझा असं गोड गणपती बाप्पा बघून. आणि व्हिडिओ ना थोडेफार पुढे मागे झालेले आहे घाई गडबडीत, तर तुम्ही प्लीज ऍडजस्ट करून घ्या. पण जशी स्थापना करतो ना तशीच मी केलेली आहे, फक्त व्हिडिओ टाकताना थोडे मागे पुढे झालेले ते मला आत्ता कळत आहे. पण मग म्हटलं ठीक आहे जाऊ द्या, घाई गडबडीत कधीतरी होत असतं. तर इकडे आता गणपती बाप्पाला जानवं वगैरे अर्पण करत होते. आणि मी आपल्या घरातला छोटासा गणपती आहे त्याची पण मी पूजा करत होती. आणि खूप सारा गोंधळ चाललेला होता. पण तुम्ही काही म्हणा, घरातले 10 दिवस जे आहे ना आता गणपती बाप्पाचे इतके मस्त जातील ना, कधी गणपती बाप्पा येतात आणि कधी चालले जातात समजत सुद्धा नाही. आणि ज्या दिवशी गणपती बाप्पा जातात ना त्या दिवशी अक्षरशः डोळ्यात पाणी येतं की किती म्हणजे 10 दिवसात आपल्यासारखे जीव लावून देतात ते आपल्याला. असं काही गणपती बाप्पाचं आहे. आणि गणपती बाप्पाचे ना मी म्हणजे कुवारपणापासून खूप करते. आमच्या नाशिकचा नवशा गणपती म्हणून आहे, त्याला तर मी खूप मानत असते, कारण त्या गणपतीला तुम्ही जो काही नवस कराल ना तो गणपती बाप्पा पूर्ण करतो म्हणजे करतो. अशा नाशिकच्या
नवशा गणपतीची कहाणी आहे आणि खूप म्हणजे मला गणपती बाप्पाचं खूप वेड आहे, तर आहोंना महादेवाचं खूप वेड आहे. आम्ही म्हणजे हे दोन देवांचं इतकं करतो ना की काही दुनिया इकडची तिकडे होईल, पण आम्ही यांचं केल्याशिवाय राहतच नाही. तर असं काही बघा तुम्ही पूजा चाललेली आहे आणि शिवाय ते खूप मध्ये मध्ये करत होते आणि मला ना जास्त तयारी करायला पण टाईम नाही भेटला. त्यामुळे हलकी फुलकी साडी की जी पटकन विअर करता येईल ती पटकन घालून घेतली आणि खूप धावपळ होत होती. स्वयंपाक पण, हरतालिकेचा कालचा उपास पण माझा तसाच होता, कारण उपास पण मी सोडलेला नव्हता की जोपर्यंत गणपती बाप्पा बसणार नाही तोपर्यंत. म्हणजे गणपती बाप्पानेच माझ्याकडनं हा उपवास करून घेतला, तुम्ही असं का म्हणत नाही. आणि नंतर आहे ना मला अक्षरशः असे पाय उभे राहू देत नव्हते आणि हरतालिका पण आहे ना माझी अशी फळं वगैरे मी काहीच खात नसते, फक्त 1 कप दुधावर असते. त्यामुळे हरतालिकेचा उपास मला नंतर म्हणजे दुसऱ्या दिवशी असे पाय एकदम गळाल्यासारखे होऊन जातात. पण फायनली इथे आमची आरती सुरू झालेली. देवाला ठेव, हा ठेव आता, हा दे सगळ्यांना मोदक दे शिवाय, हा ठेवला. थोडा वेळ खाली ठेवा मग, हा दे रे सगळ्यांना दे रे. आरती वगैरे झाली, सगळं काही झालं. त्यानंतर मी गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवत होते आणि त्यानंतर मलाही उपास सोडायचा होता. इथे शिवाय सांगतोय की इथं जो गणपती बाप्पाची ड्रॉइंग केलेली आहे ती आहे मेड बाय मी, पण त्याचा आवाज जो मी म्यूट केलेला आहे त्याला माहिती होतं की मग मी व्हॉइस ओव्हर करणार आहे. पण काय मुलं खूप आगाऊ असतात. आणि ते माझ्या शिवायने पण काढलेला गणपती बाप्पा खूप छान आहे बरं का, ड्रॉइंग त्याची नक्की बघा. आणि हे बघा, हे असं फायनली काही माझ्या गणपती बाप्पाचं होतं. आणि मोदक मी यावेळेस रेडीमेडच आणले, कारण मला खरंच टाईमच नव्हता भेटला. खूप सारी धावपळ माझी त्या दिवशी झालेली आणि नंतर मी घेत होती जेवायचं. आणि बघा केवढी गर्दी राहील आता, एक 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 पब्लिक माझ्या मागे मागे येईल, कारण सगळ्यांची मुलं हे छोटे छोटेचे सेम एजचे. आणि माझे जे जावा होत्या त्या त्यांच्या घरी गेलेल्या, कारण त्यांना पण गणपतीची स्थापना करायची होती. त्या मला म्हटलेल्या की तुम्ही उपास सोड आणि लगेच तिकडे ये, त्यामुळे त्या गेलेल्या. पण पोरं हे मागे राहून गेलेले. मग ही जी दिसते ती माझी दिराची मुलगी आहे, इकडे परम बसलेला आहे. असं म्हणजे खूप सारं आमचं घर असं भरलेलं असतं, किलबिल किलबिल खूप असते लहान मुलांची. नंतर बघा पंगत कशी बसली आमची, मग सगळे एक लाईनीत बसलेले जेवायला आणि सगळ्यांना खायचा होता फक्त वरण भात. सगळे म्हणायचे की मी फक्त वरण भात खाणार. परम पण आहे की मला भातच खायचा आहे, नाही तर परम असं भाजी पोळी खातो, पण त्याचं चाललं. फायनली हे बघा आमचे गणपती बाप्पा किती छान दिसताय ना. तुम्ही तर असं पण बघितलेलंच आहे आमचे बाप्पा, पण म्हटलं चला आता आपण एक दाखवून देऊ. तर तुम्हाला सांगते, आता घड्याळात वाजले 3:30 आणि माझा हरतालिकेचा उपास सुद्धा आत्ताच सुटलेला आहे. आणि माझा उपास असा असतो ना की मी फक्त दूध असतं ते दूध घेते, बाकी हरतालिकेला मी काहीही खात नाही. आणि माझं हे असे हरतालिका करणं पहिल्यापासून आहे. तर चला आत्ता मी जेवण वगैरे केलं आणि जेवण केलं की लगेच थोडीशी अशी झोप लागायला लागते, असं काही झालेलं आहे. पण मला जायचं आहे आता माझ्या दिराकडे, जेठ आहे त्यांच्याकडे, तिकडे पण गणपती आहे तर तिकडे जायचं आहे. पण मग म्हटलं थोडंसं रेस्ट करावं आणि मग जावं. माझे गणपती बाप्पा खूपच गोड दिसत आहे व्हिडिओमध्ये, खरंच छान दिसत आहे. मग असं वाटतंय माझीच नजर लागेल का काय. आणि आता थोडा वेळ विश्रांती घेते. आणि ही माझी साडी कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करा. आणि हां, कालपासून ही मेहंदी दिसते हाताला, पण दाखवायचं विसरून गेली तुम्हाला की कशी आहे, काय कसा कलर आला काय असं. पण जाऊ दे, आता बाकीची बडबड आहे ना, आपण गप्पा आहे ना संध्याकाळी करू. आणि
आता मी करते थोडीशी विश्रांती. हे बघा घड्याळात वाजत आले 3:30. चला मग असाच ब्लॉग कंटिन्यू करत राहा. आणि आमच्या गणपती बाप्पा कसे आहेत नक्की कमेंट करा. आणि एक कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया नक्की टाईप करा. बस म्हणताय कुठं बसू? ये पोर आहे का काय? हे बघ माग बघ. ओ शिवा एकदम मागे बर का, हळूहळू गाडी न्या. या मी थांबते इथंच. बाय पब्लिक. आता चालले मी माझ्या दिरांकडे आणि जेठकडे. तर यांचं म्हणणं होतं की चला आपण जाऊ असं गाडीवर बुलेटवरती. बुलेटवर बघा तेच तेवढे फुल झालेले आणि मला म्हणताय की चला आपण जाऊ. खरंच काय पोरं आहे ना एवढे, म्हणजे हे सगळे माझे दीर आणि जेठ यांची मिळून एवढे पोरं आहेत आमच्याकडे. तर चला आता चालली मी त्यांच्याकडे गणपती बसवण्यासाठी. तर इकडून आली की मग तुम्हाला भेटते. हा जो बाप्पा आहे तो आहे माझे जेठांच्या घरचा. आणि त्यांच्या घरी पण आरती चालू होती. आणि मुलं एवढे आहेत ना की तरी आमचे तिथे 2 मुलं कमी होते. अजून दिरांचा मुलगा आणि जेठ आहे त्यांचा मुलगा. त्यानंतर या दोघी माकड्यांचा सुरू झाला डान्स. पण बघा ना किती छान डान्स करताय. त्यांचं काय हे गाणं होतं वाटतं की रडू नको मी पाण्याला जाते, असं काहीतरी गाणं होतं. पण म्युझिक खूप छान होतं. पण जर म्युझिक घेतलं असतं ना तर मला कॉपीराईट आला असता. पण त्या नाचत होत्या की काय रडू नको मी पाण्याला जाते, असं काही ते गाणं होतं. पण मस्त झाला आजचा दिवस. छान वाटलं. घर असं छान भरलेलं पण असतं आणि किलबिल खूप छान असते. आणि तुमच्याकडे पण गणपती बाप्पा बसला का मला नक्की कमेंट करा. आता हे 10 दिवस ताशे निघून जातील ना, कधी आले कधी गेले समजणार सुद्धा नाही. म्हणजे जे आधी धावपळ असते ना की गणपती बाप्पाची तयारी करायची, डेकोरेशन करायचं हे ते, आणि तेच डेकोरेशन 10व्या दिवशी काढायला इतकं म्हणजे मन भरून येतं ना की अरे आता पुन्हा गेले गणपती बाप्पा. तर असं काही आजचा दिवस होता माझा. तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करा. आणि डेकोरेशन कसं वाटलं तेही मला नक्की सांगा. आणि आमच्या घरी पाहिले ना की एवढे मुलं आहेत, लहान लहान पोरं किती आहे तुम्ही नक्कीच बघितलं असेल. म्हणून जेव्हा पण मी आहोंचं डेकोरेशन केलं होतं ना तेव्हा बलून खाली टाकले नाही स्टाईलवर. तर हेच कारण होतं की एवढे लहान पोरं की त्यांनी अख्खे घरभर बलून केले असते. तर असे काही आहे होत आमचे घरचे सगळे. तर घरची फॅमिली पण कशी वाटली नक्की कमेंट करा. आणि इथे परमची कुरकुर सुरू झालेली नेहमीप्रमाणेच. संध्याकाळ रात्र झाली की त्याचं हे नेहमीच सुरू होतं. चला मग आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, एक कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि आज हा आहे आपला गणपती बाप्पाच्या स्थापनेचा ब्लॉग. तर गणपती बाप्पा मोरया लिहायला अजिबात विसरू नका. आणि गणपती बाप्पा तुमच्या सगळ्यांच्या मनोकामना नक्की पूर्ण करेल. आणि छान असे दिवस आपले आता 10 दिवस जातील. प्रत्येक दिवसाचं तर मी तुम्हाला दाखवणार नाही, पण मध्ये मध्ये तुम्हाला गणपती बाप्पाचं सगळं दाखवत राहील. आणि हा गणपती बाप्पाचा जो प्रसाद आहे ना तो माझा परम 1 मिनिट पण राहू देत नाही. प्रसाद ठेवला की लगेच तो गणपती बाप्पा जवळ जाणार आणि लगेच उचलून खाऊन घेणार. खूप छान असे दिवस जात आहे. चला मग भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय. स्वतःची आणि घरच्यांची काळजी घ्या. चला बाय.